त्यानिमित्तानं या ठिकाणी सरांचा छोटेखानी सत्कार करायचा असं आमचं नियोजन आहे. खराडे सरांनी सांगितले की साहेब आता पहिल्यांदाच आपल्या केंद्रात आलेले आहे. आपले विस्तार अधिकारी जरी असले तरी चार प्रशासनाचे जर अधिकारी जर चांगले आले तर निश्चितपणे त्याचा लाभ होईल दाखवला. माननीय शिंदे साहेबांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी त्या राज्याच्या कमिटीवरती जे आहेत आणि सर्वांमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी आमचे तज्ञ मार्गदर्शक आलेले आहेत. त्याच्याबद्दल मी जास्त बोलणार नाही. फक्त 2 मिनिटांमध्ये काही ज्या गोष्टी मला बोलायच्या आहेत ते तुमच्याशी शेअर करतोय. सर्वात महत्वाची गोष्ट पहिली म्हणजे आदरणीय अमोलजी येडगे आपले जे सर IAS आहेत, आपले मुख्य कार्यकारी अधिकारी, आणि एक सुरुवात झाली आपल्याकडे की आपले महाराष्ट्रीयन मुलं आता IAS म्हणून थेट परीक्षा देऊन आपल्याकडे येत आहेत. तर यापूर्वी सर मला आठवतं मी 97 जेव्हा सिलेक्शन झालं तेव्हापासून संजय कुमार असे बाहेरची सगळी नावं होती. आंध्र, त्यानंतर कर्नाटक, सिंग वगैरे अशी नावं होती. आणि विषय असा होता की ते हुशार म्हणूनच IAS झाले होते. परंतु कसं होतं सर, आंध्र प्रदेशची रचना वेगळी असते, कर्नाटकची रचना वेगळी असते, केरळची रचना वेगळी असते. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये काय जनतेचे प्रश्न काय ही तेवढी जाण त्यांना नसते. परंतु आता जे आपल्याकडे IAS येऊ लागलेले आहेत ते महाराष्ट्रीयन होत आहेत. तेव्हा त्यांना लक्षात आलंय की जर मी IAS झालो, येडगे साहेबांचं म्हणणं काय, जसं मी IAS झालो तसे आपल्या मुलांनाही याची गोडी लागावी यासाठी त्यांनी जसा शासन निर्णय निघतो त्याप्रमाणे हे आपलं परिपत्रक जिल्हा परिषद जारी केलंय. आणि त्या परिपत्रकानुसार त्यांनी इयत्ता 4थी आणि 7वी यासाठी जिज्ञासा कसोटी म्हणून त्यांनी आपल्याला लागू केलेली आहे. त्याबद्दल प्रस्तावना करताना सरांनी सांगितलं असं, सरांनी म्हणजे आपल्याला जो प्रश्न पडतो ते तर आहेच. महत्वाची गोष्ट अशी की हे काम करत असताना म्हणजे एकदम आम्ही तयार केलं आणि तुमच्यावर लागू केलं असं होऊ नये म्हणून यासाठी अगोदर खराडे सर आपण कार्यशाळा घेतोय म्हणजे 11 तालुक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रश्नपत्रिका 4थी आणि 7वीच्या जे काठिण्य पातळी आहे ती सांगितलेली आहे. त्या पद्धतीने तयार झाल्यात आणि 11 तालुक्याच्या प्रश्नपत्रिका बीडला सॉर्ट आउट एकत्रित होणार आणि त्याच्यामधून जे महत्वाचं क्रीम आहे ते तयार घेऊन याचा अभ्यासक्रम आपल्याला दिला जाईल आणि त्यानुसार आपल्याला पुढची कारवाई करायची. ते आपले धन्यवाद तुम्हाला त्याबद्दल सांगतीलच. सुधामूर्ती जे आहे त्या सुधामूर्तीचं पुस्तक आहे. सांगण्याचा उद्देश असा आहे की ते काही पुस्तकं तुम्हाला त्या परिपत्रकामध्ये दिलेत की हे पुस्तकं वापरली पाहिजे. तर ह्या पुस्तकाची आपण कशी उपलब्ध करता येईल ते बघू. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की मागच्या वर्षी आपण जिल्हा परिषदेमधून स्काउट गाईडसाठी निधी दिला होता. होत होतं काय सर की जिल्हा परिषदची मुलं आहेत ग्रामीण भागातले, त्यांना फीस भरता येत नाही. ह्या ज्या गोष्टी होत्या ते महाराष्ट्रामध्ये फक्त बीड जिल्हा अग्रेसर आहे. ज्यांनी बीड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदच्या निधीमधून मुलांची नोंदणी करण्यासाठी तुम्हाला पैसा दिला. झालं काय, आपल्याकडे फक्त नोंदणी केली की आता आम्हाला पैसा पडलाय, आता खाली आलाय, वापरणं आवश्यक आहे म्हणून तुम्ही नोंदणी केली, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. पण यावर्षी आपल्याला नुसती नोंदणीच करायची नाही तर त्याचे पथकाचे आपल्याला पथक स्थापन करून त्याच्यावर काम पण करायचे. त्याची महत्वाची गोष्ट अशी की नगरला जो आपले आरणगाव आहे तिथं मेहरबाबा ट्रस्ट या ठिकाणी आम्ही आता मेळावा घातला. साधारणपणे 1 कोटी रुपये आम्ही खर्च केले आणि तिथं जर जे कोणी आले असतील त्यांनी बघितलं असेल की मेलबॉर्नचं स्टेडियम जसं असतं त्या पद्धतीने आम्ही उभा केलं होतं. एक कुणालाही उठसूट बालसंगोपनाचा घेता येत नाही. बालसंगोपनाचा घ्यायचे असेल तर मुलाला असाध्य रोग पाहिजे, त्याचं एक आम्हाला सिव्हिल सर्टिफिकेट पाहिजे. हे आल्याशिवाय बालसंगोपनाचा घेता येत नाही. माझ्याकडे बालसंगोपनाचा आल्या तेवढ्या सगळ्यांच्या आम्ही नामंजूर करून परत पाठवल्या. त्याचं कारण असं आहे की समजा काही थोडं काही कमी जास्त झालं ठीक आहे, जिन्याची गोष्ट आहे, समजा एखादी खरोखर गरज आहे अशा वेळेला ती रजा मान्य करायला काही अडचण नाही. परंतु जर सर ही रजा बालसंगोपनाचा जर मान्य करत बसलो तर मी आता सुलेमान देवळा शाळेवर जाऊन आलो तर त्या ठिकाणी 50% लोकांना रजा घेतली होती. 50% लोकांना रजा घेतली. सगळ्यांची रजा नामंजूर करून मी काढून त्यांना सांगितलं तुम्हाला ही रजा घेता येणार नाही. म्हणजे सांगण्याची गोष्ट अशी की एकाला एक नियम दुसरा नियम असं अजिबात होणार नाही. तर ह्या रजेच्या बाबतीमध्ये तुम्ही शासन निर्णय वाचा. मी शासन निर्णय तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला परत टाकतो. त्या शासन निर्णयामध्ये तरतुदी वाचा आणि आमच्या पुरुष मंडळी सांगतो जशी महिलांना बालसंगोपन रजा आहे तशी पुरुष मंडळी सुद्धा आहे त्याच्यावर काम चालू आहे. त्याच्या शेवटच्या पॅराग्राफमध्ये त्यांनी लिहिलंय की
ज्या पुरुष मंडळींची बायको असाध्य रोगाने ग्रासलेली असेल तर अशांनाही बालसंगोपनाचा आपण देऊ, परंतु त्याचा शासन निर्णय स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येईल असं त्याच्यामध्ये लिहिलंय. त्याचा शासन निर्णय साधारण या महिन्यामध्ये पुन्हा निर्गमित होईल. महत्वाची गोष्ट अशी की मी बघितलं